नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत, ज्यामध्ये लिपिक अर्थात क्लर्क पदासाठी एक नवीन जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। कायमस्वरूपी नोकरीची संधी तुम्हाला उपलब्ध आहे, तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता। ज्यामध्ये तुम्हाला पात्रता कोणती पदवी असेल, तुम्ही एलिजिबल होता या ठिकाणी अर्ज करण्यासाठी टायपिंगची गरज नाही आहे, विदाउट टायपिंग तुम्ही या ठिकाणी प्रयत्न करू शकता। आज आपण डिटेलमध्ये या भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत। त्याबद्दल मित्रांनो मेक शुअर महाजॉब चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राइब कराल। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। व्हिडिओ संपूर्ण बघा, डिटेलमध्ये मी माहिती प्रोव्हाइड केलेली आहे। बघा मित्रांनो, जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली आहे। दी कोल्हापूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड कोल्हापूर यांच्या मार्फत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे। अर्थात जरी मित्रांनो कोऑपरेटिव्ह असली किंवा या ठिकाणी मित्र सहकारी बँक असली तरी तुम्ही या ठिकाणी प्रयत्न करू शकता। ती रेप्युटेड बँक आहे, ज्यामध्ये तुम्हाला नोकरीची संधी या ठिकाणी मिळत आहे आणि कोऑपरेटिव्ह अर्थात सहकारी बँकेच्या भरपूर जाहिराती प्रसिद्ध होत आहेत। तुम्हाला लोकली त्या ठिकाणी नोकरीची संधी मिळत असते, त्या बेसिसवर तुम्ही या ठिकाणी प्रयत्न करणे आवश्यक आहे। 15/12/2025 ला ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। बघा पुढे त्यांनी काय म्हटलं आहे, दी कोल्हापूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड कोल्हापूर ही महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र असलेली 18 शाखांद्वारे एकूण 1320 कोटी व्यवसाय करणारी सहकारी बँक आहे। बँकेत 50 लिपिक पदांकरता ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत। अर्ज सादर करण्याची कार्यपद्धती, भरती प्रक्रिया व मार्गदर्शन हे सर्व या वेबसाईटवर मेन्शन केलेलं आहे, असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। बघा पुढे त्यांनी काय म्हटलं आहे, तर लिपिक पदांसाठी किंवा लिपिकच्या 50 पदांसाठी भरतीबाबत आवश्यक तपशील जो आहे त्याने या ठिकाणी मेन्शन केलेला आहे। त्यानुसार तुम्ही बघू शकता उमेदवाराची शैक्षणिक पात्रता वगैरे या सर्व गोष्टी त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेल्या आहेत। त्यानुसार आवश्यक मध्ये बघा, उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा, कोणतीही पदवी असेल तरी चालेल, तुम्ही पदवीधर असणे आवश्यक आहे। MSc किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे, हे दुसरा क्रायटेरिया आहे। त्याचबरोबर मराठी, हिंदी, इंग्रजी भाषांचे ज्ञान असणे आवश्यक आहे, तिसरा क्रायटेरिया आहे। हे 3 मेन क्रायटेरिया या ठिकाणी राहणार आहेत, ज्यामध्ये कोणतीही पदवी, MSc किंवा त्या रिलेटेड सर्टिफिकेट आणि मराठी, हिंदी, इंग्रजी भाषांचे ज्ञान असणे आवश्यक आहे। आता प्रेफरन्स मिळेल ज्यांच्याकडे मित्रांनो बँकिंगचा अनुभव आहे, मराठी व इंग्रजी टायपिंग आहे, JSAIC किंवा तुमच्याकडे JIB, CIB किंवा GDCNA कोर्स उत्तीर्ण असाल किंवा त्यांचा डिप्लोमा तुमचा बँकिंग सहकार रिलेटेड असेल तर तुम्हाला प्रेफरन्स मिळणार आहे। मात्र हे कंपल्सरी नाही आहे, जे आवश्यक आहे ते 3 पॉईंट महत्त्वाचे आहेत, ज्या बेसिसवर तुम्ही सर्व कॅन्डिडेट्स या ठिकाणी अप्लाय करू शकता। पुढे बघा, या ठिकाणी ॲडिशनल माहिती जसं की वयोमर्यादा तुम्ही बघू शकता 22 ते 35 वर्ष एज लिमिट, हे सर्व कॅन्डिडेटसाठी सेमच एज लिमिट राहणार आहे। जाहिरात प्रसिद्ध दिवसापर्यंत तुम्हाला हे मेजर करायचं आहे। आणि ऑनलाईन परीक्षा शुल्क तुम्ही बघू शकता 750 अधिक 18% GST जी काय असणार आहे ती भरून तुम्हाला त्या ठिकाणी 800+ जी काही बँकेचे चार्जेस असतील किंवा टोटल 800+ फॉर्म फी या ठिकाणी राहणार आहे, जे ऑनलाईन अर्ज करताना तुम्हाला त्या ठिकाणी भरायचे आहे। आता त्याचं सिलेक्शन वगैरे या सर्व गोष्टी मित्रांनो एक्झामद्वारे होणार आहेत, ज्यासाठी तुम्ही बघू शकता ऑनलाईन परीक्षेचा अभ्यासक्रम, ज्यामध्ये जनरल नॉलेज, ॲप्टिट्यूड रिजनिंग, मॅथमॅटिक्स, मराठी इंग्लिश ग्रामर, कॉम्प्युटर लिटरसी, बँकिंग, मीडियम ऑफ एक्झामिनेशन जे असणार आहे ते मराठी आणि इंग्लिश लँग्वेज या ठिकाणी राहणार आहे। हे सिलेबस आहे जो तुम्हाला या ठिकाणी कव्हर करायचा आहे। परीक्षेचा कालावधी 90 मिनिटांचा राहील। परीक्षा बहुपर्यायी स्वरूपाची असणार आहे, MCQ टाईप एक्झाम असणार आहे। परीक्षा 90 गुणांची राहील, 90 मार्कची एक्झाम राहणार आहे। तोंडी मुलाखत 10 गुणांची राहणार आहे, ज्यामार्फत तुमचं त्या ठिकाणी फायनल सिलेक्शन होईल। यासाठी ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचे आहेत। आता अर्ज करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी SZN जे सातारा जिल्हा नागरी सहकारी बँक लिमिटेड यांची वेबसाईट आहे, त्या ठिकाणी तुम्ही व्हिजिट करू शकता। त्यामार्फतच सर्व डिटेल्स जे तुम्हाला ते कळवण्यात येतील किंवा त्यामार्फतच रिक्रुटमेंट प्रोसेस पार पाडली जाणार आहे। महत्त्वाचे डेट्स बघा, 15/12/2025 पासून ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरुवात झालेली आहे। 29/12/2025 पर्यंत ऑनलाईन अप्लाय तुम्ही करू शकता। त्या दरम्यान तुम्हाला करेक्शन सुद्धा करता येईल, ऑनलाईन फॉर्म मध्ये अर्ज करते। फी भरण्याची लास्ट डेट 29/12 आहे आणि प्रिंट काढण्याची लास्ट डेट सुद्धा 29/12 आहे। सो या बेसिसवर तुम्ही या ठिकाणी जर इंटरेस्टेड असाल, क्वालिफाय होत असाल तर अर्ज करू शकता। फार चांगली संधी आहे, प्रयत्न करणे आवश्यक आहे। लोकल कॅन्डिडेट असाल किंवा महाराष्ट्रामधून कुठेही तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता। या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा, व्हिडिओ नक्की लाईक करा। अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। धन्यवाद।